So hey everyone, a very warm welcome to टेक्स्टबुक सुपर कोचिंग यूट्यूब चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, आजच्या लेक्चरमध्ये आज आपल्याला जो आत्ता इकॉनॉमिक सर्वे 2026चा आउट झाला राईट, आपल्या ज्या वित्तमंत्र्यांनी तो संसदेमध्ये मांडला, तर त्या इकॉनॉमिक सर्वेमधले आपल्याला महत्त्वाचे परीक्षाभिमुख जे आता येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल आणि येणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा तसंच कंबाईंड पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे लेक्चर आज आपल्याला घ्यायचं आहे. याच्यामध्ये इकॉनॉमिक सर्वेमधले जे महत्त्वाचे की पॉईंट्स आहेत 10 की पॉइंट्स मी तुम्हाला त्याच तुमच्या बरोबर मी डिस्कस करणार आहे. ओके, त्याच पूर्णपणे तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, याच इकॉनॉमिक सर्वे 2026 मध्ये राष्ट्रीय अणुऊर्जा अभियान पण सुरू करण्यात आलेलं आहे 2025-26. तर ते राष्ट्रीय अणुऊर्जा अभियान काय आहे, जीडीपीचा ट्रेंड काय राहिलेला आहे, सेक्टरल जीडीपीचा ट्रेंड काय राहिलेला आहे, नंतर डिजिटल इकॉनॉमीमध्ये सर्वात जास्त जगामध्ये कुठे इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, ग्रीनफील्ड डिजिटल इकॉनॉमीमध्ये. तर ते सगळ्या गोष्टी आपल्याला नंतर फॉरेक्स रिझर्व्ह असेल, राईट, टॅक्सेशन असेल, सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करायचे. तर तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा, जेणेकरून तुमचे 1 ते 2 मार्क याच्यातून 100% फिक्स होतील. राईट, तर मी कुठं कुठं क्वेश्चन येतील ते तर मी तुम्हाला सांगतोच, परंतु आता हे लेक्चर सुरू करण्या अगोदर बघा, तुम्हाला टेक्स्टबुकचा कोणताही सुपर पास घ्यायचा असेल राईट, त्याच्यामध्ये असंख्य असे प्रश्न आहेत ज्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. राईट, म्हणजे मॉक टेस्ट आहेत, नंतर क्वेश्चन जे MCQs आहेत किंवा PYQ आहेत, त्या सगळ्यांची प्रॅक्टिस करण्यासाठी, ऑनलाईन प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही सुपर पास घेऊ शकता. त्याचे अनेक बाकीचे पण बेनिफिट्स आहेत. तर त्याच्यासाठी हा तुम्ही माझा रेफरल कोड यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा आणखी 10% डिस्काउंट तुम्हाला मिळेल. राईट, किशोर सर नावाचा हा रेफरल कोड आहे. तर हा आपला टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. याच्यावरती आपण या लेक्चरची PDF पण मी तुम्हाला तिथं देऊन देतो. तर सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता बघा रिपब्लिक डे ऑफर चालू आहे आणि आजचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे 31 तारीख. राईट, तर या ऑफरमध्ये तुम्हाला कोणतीही राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षाची एकत्रित तयारी करायची, म्हणजे सॉरी, राज्यसेवा आणि UPSC यांची एकत्रित तयारी करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत आणि या बॅचेसमध्ये सध्या ऑफर चालू आहे. या बॅचेसवरती म्हणजे 31 तारखेपर्यंत, म्हणजे आजपर्यंतची ऑफर असणार आहे. ज्यांनी कुणी आणखी ॲडमिशन घेतलं नाही, ज्यांचा प्लॅन आहे MPSC आणि UPSC एकत्रित त्यांची तयारी करायची असेल, किंवा ज्यांना फक्त राज्यसेवेसाठी तयारी करायची आहे, याच्यामध्ये आपण पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू पर्यंतची कंप्लीट तयारी करून घेतो. आणि तुम्हाला एन्क्वायरी जर करायची असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला बॅच बद्दल पूर्ण माहिती दिली जाईल. एवढंच नाही तर तुम्हाला याच्यासाठी लॉंग टर्म सपोर्ट सुद्धा बॅचमध्ये मिळेल, म्हणजे तुम्हाला मॅक्सिमम 5 वर्षासाठी बॅचचा ऍक्सेस मिळेल. एवढंच नाही तर तुम्हाला त्याच फीसमध्ये येणाऱ्या ज्या अपकमिंग बॅचेस आहेत त्या सुद्धा बॅचेसचा तुम्हाला ऍक्सेस मिळेल, ही जर बॅच तुम्ही परचेस केली तर, जी लॉंग टर्म सपोर्टची वाली बॅच आहे आणि एकदम मिनिमम फीसमध्ये आहे आणि ती तुम्ही EMI थ्रू सुद्धा तुम्ही फीस पेड करू शकता. म्हणजे तुम्ही हप्त्याने ते पैसे महिन्याच्या महिन्याला थोडे पैसे करून तुम्ही पे करू शकता. म्हणजे हा पण तुमच्यासाठी एक ऑप्शन आहे आणि त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कॉस्ट नाहीये, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं व्याज आकारलं जात नाही. ओके, तर हे तुम्ही नक्की जॉईन करा. ज्यांना कोणाला जॉईन करायचे, ज्यांना कंबाईनची बॅच जॉईन करायचे, ज्यांना राज्यसेवा प्लस कंबाईन जॉईन करायचे आहे, ज्यांना फक्त कंबाईनची जॉईन करायचे, किंवा ज्यांना फक्त राज्यसेवेची जॉईन करायचे, किंवा ज्यांना UPSC प्लस MPSC एकत्रित तयारी करणारी बॅच जॉईन करायची, तर त्यांच्या सगळ्यांसाठी बॅचेस अवेलेबल आहेत. राईट, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला मग आपण सुरुवात करू आपल्या लेक्चरला. बघा, तुमच्यासमोर एक इन्फोग्राफिक आहे जे PIB न दिलेलं आहे. तर हे इन्फोग्राफिक जे आहे ते आपल्याला इन्फोग्राफिक पूर्णपणे ॲनालाइज करायचे. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, भारतामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये GDPचा ट्रेंड कसा राहिला हे आपल्याला आधी विचारात घ्यायचं आहे. तर बघा, तुमच्यासमोर हे खूप महत्त्वाचं इन्फोग्राफिक आहे. याच्यावरती MPSC क्वेश्चन विचारते. आधी पण त्यांनी क्वेश्चन विचारलेले आहेत आणि आता येणाऱ्या एक्झाममध्ये पण ते क्वेश्चन विचारेल. तर बघा, भारतामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये, 5 आर्थिक वर्षामध्ये सॉरी, GDPचा ट्रेंड कसा राहिलेला आहे. तर बघा, 2022-23 मध्ये जो भारताचा GDP ग्रोथ रेट होता तो 7.6% एवढा ग्रोथ रेट होता. म्हणजे भारताची जी अर्थव्यवस्था होती ती 7.6% काय करत होती, ग्रो करत होती. राईट, तर 2023-24 मध्ये हा जो भारताचा GDP ग्रोथ रेट आहे तो 9.2% म्हणजे सगळ्यात जास्त होता. या 5 वर्षांमध्ये सर्वात जास्त GDP ग्रोथ रेट कधी होता तर 2023-24. आता
जीडीपी ग्रोथ रेट जर जास्त येत असेल तर याचा अर्थ काय होतो, तर आपली जी इकॉनॉमी आहे ती इकॉनॉमी चांगली काय होते, एक्सपांड होते आहे. म्हणजे भारतात म्हणजे देशांतर्गत अर्थव्यवस्थेमध्ये जे वस्तू आणि सेवांचं उत्पादन आहे ते वाढतं आहे, राईट. त्याची खरेदी म्हणजे त्याची मागणी सुद्धा वाढते, त्याचं प्रोडक्शन सुद्धा वाढतं आहे. सो त्याच्यामुळे आपली जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्थेचं एक्सपान्शन होत आहे, राईट. त्याच्यामुळेच आपला जीडीपी ग्रोथ रेट वाढतो आणि जीडीपी ग्रोथ रेट वाढला तर त्याचे आपल्याला बरेच बेनिफिट सुद्धा आहेत, जे जसे की आपल्याला एम्प्लॉयमेंट जनरेशन होते. एम्प्लॉयमेंट जनरेशन झाल्यामुळं बेरोजगारी आणि दारिद्र्य कमी होतं, राईट. नंतर बघा 24-25 मध्ये जे प्रोव्हिजनल एस्टिमेशन त्यांनी दिलेले आहे आर्थिक वर्ष 24-25 मध्ये, तर ते 6.5% आपला जीडीपी ग्रोथ रेट आलेला आहे. म्हणजे जीडीपी ग्रोथ रेट आपला कमी झालेला दिसतो इथं, राईट. म्हणजे आपली इकॉनॉमी जी आहे ती इकॉनॉमी परत एक्सपान्शन होण्यापेक्षा ती परत काय झालेली आहे, ठप्प झालेली आहे किंवा परत ती खाली आलेली आहे, राईट. परंतु 2025-26चं जे फर्स्ट ॲडव्हान्स एस्टिमेशन आहे, आता हे फायनलच म्हणजे असणार आहे ते, बट फर्स्ट ॲडव्हान्स एस्टिमेशन त्यांनी दिलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा, ते 7.4% आपला जीडीपी ग्रोथ रेट या आर्थिक वर्षामध्ये राहिलेला आहे. हे जे चालू आर्थिक वर्ष आहे. आणि जे आता येणारं आर्थिक वर्ष आहे म्हणजे कोणतं, 2026-27 जे आर्थिक वर्ष आहे त्याच्यामध्ये जीडीपी ग्रोथ रेटचं जे प्रोजेक्शन आहे ते गव्हर्नमेंटने किती केलेलं आहे, तर आपली जी अर्थव्यवस्था आहे ती 6.8% ते 7.2% वाढेल असा त्यांचा अंदाज आहे. तर हे लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो 6.8 ते 7.2%. आणि क्वेश्चन इथं पण येऊ शकतो की गेल्या 5 वर्षामध्ये सर्वात जास्त जीडीपी ग्रोथ रेट हा 2023-24 मध्ये 9.2% एवढा होता, राईट. तर हा थोडा सगळा आता फॅक्च्युअल डेटा बऱ्यापैकी आपल्याला बघायचा आहे. नंतर आपण जर सेक्टर वाईज जीडीपी बघितला, सेक्टर वाईज जीडीपी, तर बघा जर आपण 2016 ते 2020 या 5 वर्षांमध्ये जो ॲव्हरेज जीडीपी आपण सेक्टरल जीडीपी बघितला, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र हे किती पर्सेंटनी वाढलं जीडीपी मध्ये, तर ते आपल्याला बघायचं आहे. आणि प्लस या वर्षी या आर्थिक वर्षामध्ये ते किती साध्य केलेलं आहे कुठल्या क्षेत्राने. तर बघा जे ॲग्रिकल्चर सेक्टर आहे, ॲग्रिकल्चर सेक्टरचा जीवी आहे, ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन, राईट. म्हणजेच आपण जीडीपी म्हणतो, राईट. तो ॲग्रिकल्चर सेक्टरचा जीडीपी गेल्या 5 वर्षात म्हणजे 2016 ते 2020 मध्ये तो ॲव्हरेज 4.5% एवढा राहिलेला आहे. आता जीडीपीतला वाटा ॲग्रिकल्चर सेक्टरचा जास्त आहे, 17 ते 18% आहे. परंतु गेल्या 5 वर्षात ॲग्रिकल्चर सेक्टरने 4.5% काय केलेलं आहे, मार्गक्रमण केलेला आहे. परंतु आपण जर एका आर्थिक वर्षाचा जर बघितला जीडीपी मध्ये, म्हणजे जे आपण एम ठेवलं होतं की मिनिमम 4% तरी आपल्याला कृषी क्षेत्राचा जीडीपी अचीव करायचा आहे, राईट. परंतु तो किती साध्य झालेला आहे, तर बघा फिस्कल इयर 2025 जे फर्स्ट एस्टिमेशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की 2025 या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 24-25 या आर्थिक वर्षामध्ये ते 4.6% म्हणजे 4.6% आपण ॲग्रिकल्चरचा जीडीपी ग्रोथ रेट हा साध्य झालेला आहे, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं साध्य झालेला आहे. परंतु 2025-26 जे आर्थिक वर्ष आहे त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टरचा जो जीडीपी ग्रोथ रेट आहे तो 3.1% ने साध्य झालेला आहे. तर इंडस्ट्री सेक्टर म्हणजे द्वितीय क्षेत्र जे आहे त्या द्वितीय क्षेत्राचा वाटा 2016 ते 2020 याच्यामध्ये या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये जो ॲव्हरेज जीडीपी ग्रोथ रेट राहिलेला आहे तो 5.4% राहिलेला आहे. परंतु 2025 या आर्थिक वर्षामध्ये तो 5.9% आणि 2026 या आर्थिक वर्षामध्ये 6.2%. म्हणजे लक्षात घ्या की आपली जो इंडस्ट्री सेक्टरचा ग्रोथ रेट आहे तो म्हणजे इंडस्ट्री सेक्टरचं काय होतं, एक्सपान्शन होत आहे, कारण तो वाढलेला आहे. कृषी क्षेत्राचा जसा कमी इथं दाखवलेला आहे तसा इंडस्ट्री सेक्टर आणि सर्व्हिस सेक्टरचा काय झालेला आहे, ग्रोथ रेट वाढलेला आहे, म्हणजे अचीव चांगला झालेला आहे एका आर्थिक वर्षामध्ये, राईट. तो 6.2% म्हणजे 5.9%हून 6.2% वरती तो अचीव झालेला आहे, राईट. तर म्हणजे आपल्या इंडस्ट्रीचं चांगलं एक्सपान्शन होत आहे आणि औद्योगिकरण जर चांगलं होत असेल, इंडस्ट्रीचं एक्सपान्शन होत असेल तर तसे रोजगार निर्मिती सुद्धा चांगली होते, म्हणजे आर्थिक वाढीबरोबर आर्थिक विकास सुद्धा चांगला होऊ शकतो. तसं सर्व्हिस सेक्टर जे आहे म्हणजे टर्शरी सेक्टर, सर्व्हिस सेक्टरमध्ये जो ॲव्हरेज ग्रोथ राहिलेला आहे जीडीपी ग्रोथ 2016 ते 2020 या 5 वर्षात तो 7.6% राहिलेला आहे. तर 2025 या आर्थिक वर्षामध्ये तो 7.2% आणि 2026 या आर्थिक वर्षामध्ये तो 9.1% एवढा साध्य झालेला आहे. म्हणजे सर्व्हिस सेक्टर सुद्धा खूप एकदम रॅपिड ग्रोथ होत चाललेली आहे. आणि तुम्ही जर जीडीपी मधला ओव्हरऑल वाटा बघितला तर ॲग्रिकल्चर सेक्टर किंवा प्रायमरी सेक्टरचा
जर आपण वाटा बघितला, ज्याच्यामध्ये क्वेरिंग अँड मायनिंग पण येतं, फिशरीज पण येतं, राईट, नंतर कुक्कुटपालन वगैरे ते पण येतं आणि प्लस ॲग्रिकल्चर येतं, राईट. तर त्याचा साधारणतः 18% आहे, इंडस्ट्री सेक्टरचा साधारणतः 27% आहे आणि जे सर्व्हिस सेक्टर आहे त्या सर्व्हिस सेक्टरचा साधारणपणे 54% एवढा GDP मधला ओव्हरऑल वाटा आहे, राईट. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच. तर या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढे जाऊ. आता आपल्याला फॉरेक्स रिझर्व्ह बघायचा आहे, कारण याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. कारण ज्या वेळेस हे जे एनडीए गव्हर्नमेंट आहे ते एनडीए गव्हर्नमेंट सत्तेत आलं त्यावेळेस 2014-15ला भारताचा जो फॉरेक्स रिझर्व्ह होता, राईट, याच्यावरती आधी पण क्वेश्चन विचारले गेलेत, पुढे पण क्वेश्चन येतील. तो $341.64 बिलियन एवढा होता. परंतु गेल्या 10 वर्षांमध्ये हा जो फॉरेक्स रिझर्व्ह आहे तो डायरेक्ट दुप्पट झालेला आहे. तो दुप्पट होऊन 2025-26 या आर्थिक वर्षापर्यंत $701.4 बिलियन एवढा आरबीआय कडे असणारा फॉरेक्स रिझर्व्ह आता झालेला आहे. म्हणजे हा दुपटीने याच्यामध्ये काय झालेली आहे, वाढ झालेली आहे, राईट. आता फॉरेक्स रिझर्व्ह काय आहे, याच्यावरून आपलं जे परकीय गंगाजळी आहे त्याच्या बाबतीत आपण किती स्ट्रॉंग आहोत हे समजतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आरबीआयच्या परकीय चलन साठ्यामध्ये नेमकं काय काय येतं, तर याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, राईट. तर आरबीआयच्या परकीय चलन साठ्यामध्ये परकीय चलन आणि परकीय करन्सी, फॉरेन करन्सी आणि फॉरेन बॉन्ड्स वगैरे येतात, राईट. परकीय कर्ज रोख्यांमध्ये ठेवलेले वगैरे सगळ्या गोष्टी ते येतात. प्लस गोल्ड, सोनं पण त्याच्यामध्ये येतं. प्लस त्याच्यामध्ये IMF मध्ये असणारं जे SDR आहे, स्पेशल ड्रॉइंग राईट्स, राईट, तर ते पण त्याच्यामध्ये येतात. आणि IMF मधील RTF, रिझर्व्ह ट्रान्सचे पोझिशन. आता RTF काय असतो, RTF आता प्रत्येक IMF काय करतं, प्रत्येक सदस्य राष्ट्राला एक कोटा ठरवून दिलेला आहे आणि त्या कोट्यापैकी काही 25% रक्कम ही हात चलनामध्ये ठेवावी लागते. समजा उदाहरणार्थ भारताला समजा 100 कोटींचा कोटा दिलेला आहे, तर त्या 100 कोटींपैकी 75% रक्कम ही इंडियन करन्सीमध्ये ठेवली तरी चालते आणि उरलेली फक्त 25% जी रक्कम असते ती आपल्याला हार्ड चलनामध्ये ठेवावी लागते. हार्ड चलन आता कुठला आहे, हार्ड करन्सी, तर हार्ड करन्सी डॉलर आहे, तर त्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो, राईट. म्हणजे हा जो 25% असतो याला काय म्हणतात, RTF, आणि याच्यामधून आपण काय करू शकतो, कर्ज घेऊ शकतो. पण याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला कर्ज घ्यायचं असेल तर त्याच्यावरती IMF काय करते, व्याज वगैरे आकारते. तर हे लक्षात ठेवा की परकीय चलन साठ्यामध्ये काय काय येतं. चला आता पुढे जाऊ. आता आपल्याला काय करायचं आहे, बघा इथं पण फॉरेक्स रिझर्व्ह दिलेला आहे. 2021-22 ला किती होता, 22-23 ला किती होता, 23-24 ला आणि 24-25 ला किती झाला तो. तर हे पण तुम्ही एकदा काय करू शकता, रीड करू शकता. आता आपण काय करू, फूड ग्रेन प्रोडक्शन कडे जाऊ, कारण याच्यावरती यावर्षी पण MPSCनं पूर्व परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारला, राईट. आणि येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये येणाऱ्या एक्झाम मध्ये पण ती क्वेश्चन विचारू शकते, कारण याच्यामध्ये गेल्या 10 वर्षांचा ट्रेंड जो आहे फूड ग्रेन प्रोडक्शनचा तो दिलेला आहे. म्हणजे अन्नधान्य उत्पादन भारतामध्ये किती झालं. तर बघा, तुम्ही जर या चार्टकडे, या इन्फोग्राफिक्सकडे बघितलं तर 2015-16 या आर्थिक वर्षामध्ये जे अन्नधान्याचं उत्पादन आहे ते किती झालेलं आहे, 251.6 मिलियन टन, म्हणजे 251.6 लाख टन एवढं आपलं अन्नधान्याचं उत्पादन होतं. तर या 10 वर्षांमध्ये 2015-16 पासून 2024-25 या 10 वर्षांमध्ये जे अन्नधान्य उत्पादन आहे ते जवळपास म्हणजे 100 लाख टनापेक्षा जास्त वाढलेलं आहे. ते म्हणजे ते दुपटीपेक्षा जास्तनी वाढलेलं आहे, कारण ते 2015-16 ला 251.6 लाख टन होतं, ते आता 2024-25 ला किती झालेलं आहे, 357.7 लाख टन, म्हणजे ते दुपटीपेक्षा जास्त वाढलेलं आहे किंवा 100 लाख टनांहून जास्त ते वाढलेलं आहे. तर असा तुम्हाला काय करायचं, स्टेटमेंट लक्षात ठेवायचे आहेत. आणि तुम्ही जर 21-22 जर बघितलं तर ते 310.7 लाख मेट्रिक टन एवढं उत्पादन होतं. म्हणजे 2015-16च्या तुलनेत 2020-21 मध्ये ते काय झालेलं आहे, 50 लाख टनांपेक्षा, म्हणजे 50 लाख टनांपेक्षा जास्तनी वाढलेलं आहे. तर 2024-25 मध्ये 2015-16च्या तुलनेमध्ये ते दुपटीनं वाढलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा. आणि त्यांनी आकडेवारी विचारली, या वर्षीच्या पूर्व परीक्षेमध्ये त्यांनी डायरेक्ट आकडेवारी विचारली.
ही आकडेवारी विचारली होती त्यांनी, एक स्टेटमेंट दिलं होतं फूड ग्रेन प्रोडक्शनचं, बरोबर. तर हे तुम्हाला काय करायचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे जाऊ. ह्या इन्फोग्राफिक मधून क्वेश्चन येतात बरं का. आता आपल्याला बघायचे तुटी. आता ह्याच्यामध्ये याच्यामध्ये काय करतात ते जोड्या लावूनमध्ये क्वेश्चन विचारले जातात, ते पूर्व आणि मुख्य दोन्हींकडे विचारले जातात. त्याच्यामुळे आता हे तुटी तुम्हाला तोंडपाठ रट्टा मारून ठेवायचे आहेत. आता 2020-21 साली भारतामधली भारताची जी फिस्कल डेफिसिट होती म्हणजे राजकोषीय तूट. आता राजकोषीय तूट काय असते? राजकोषीय तूट म्हणजे अर्थसंकल्पीय तूट प्लस कर्ज व व्याज देयता म्हणजेच राजकोषीय तूट असते, किंवा राजकोषीय तूट बरोबर संपूर्ण खर्च वजा संपूर्ण जमा, राईट, त्याला पण आपण राजकोषीय तूट म्हणतो. तर ती 2020-21 मध्ये भारतामध्ये हे जे तुटी होत्या त्या तुटींचं सगळ्यात जास्त प्रमाण होतं. म्हणजे तूट सर्वात जास्त कधी होती? 2020-21ला. आता गव्हर्नमेंटने काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे? कारण आफ्टर कोविड नंतर ही तूट जास्त आली होती गव्हर्नमेंटकडे, कारण त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं प्रोडक्शन होत नव्हतं, राईट, सगळी इकॉनॉमी आपली ठप्प झाली होती. त्याच्यामुळे आपल्याला इकॉनॉमीमध्ये पैसा खर्च करण्यासाठी आपल्याला जास्त कर्ज घ्यावं लागलं होतं, त्याच्यामुळे खूप तूट निर्माण झाली होती, राईट. सो त्याच्यामुळे तर ही 2020-21 मध्ये सर्वात जास्त तुटी होत्या. जी राजकोषीय तूट होती ती जीडीपीच्या 9.2% एवढी होती, म्हणजे खूप जास्त होती. तर जी रेव्हेन्यू डेफिसिट आहे म्हणजे महसुली तूट. आता महसुली तूट काय असते? महसुली तूट बरोबर महसुली खर्चातून महसुली जमा वजा केली जाते, त्यावेळेस आपल्याला महसुली तूट मिळते. तर ती सगळ्यात जास्त कधी होती? 2020-21 मध्ये 7.3% जीडीपीच्या होती. तर जी प्रायमरी डेफिसिट आहे म्हणजे प्राथमिक तूट, याला प्राथमिक तूट म्हणजे काय असतं? प्राथमिक तूट बरोबर राजकोषीय तूट वजा व्याज देयता, राईट. ज्यावेळेस आपण व्याज त्याच्यातून मायनस करतो राजकोषीय तुटीतून, त्यावेळेस आपल्याला प्रायमरी डेफिसिट किंवा प्राथमिक तूट मिळते. आणि ती प्राथमिक तूट कधी उच्चांकावर होती? 2020-21ला 5.7% होती. तर आता ती कमी झालेली त्यांनी दाखवलेली आहे, किंवा आम्ही 2024-25 मध्ये जी प्रायमरी डेफिसिट आहे ती 5.7%हून 1.3%वरती आणि 2025-26 आर्थिक वर्षामध्ये ती 0.8%वरती घेऊन आलोय, म्हणजे खूप कमी झालेली आहे. तर जी महसुली तूट आहे ती महसुली तूट 2024-25 मध्ये 7.3%वरून 1.7%वरती आणि 25-26 मध्ये ते 1.5%वरती आणलेली आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर जी राजकोषीय तूट आहे ती 9.2%वरून 2024-25ला 4.8%, तर 25-26ला ती 4.4%वरती आम्ही आणलेले आहे. म्हणजे आम्ही तुटी फार कमी केलेल्या आहेत असं गव्हर्नमेंटला दाखवून द्यायचंय. अगं ध्यान में, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. चला पुढे जाऊ. हे बघा इथं पण मी याचं राजकोषीय तूट म्हणजे काय असतं ते इथं तुम्हाला त्याची सूत्र वगैरे दिलेले आहेत. तर ही तुम्ही काय करू शकता? व्हिडिओ स्टॉप करून, लेक्चर स्टॉप करून ते बघू शकता, राईट. तर प्राथमिक तूट काय असते वगैरे हे बघू शकता, राईट. तर आता पुढे जायचंय आपल्याला, बघायचंय टॅक्स. आता टॅक्स बघा, या आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2026 मध्ये असं म्हटलंय की जो गेल्या वर्षी म्हणजे फिस्कल इयर 2025 जे फर्स्ट ॲडव्हान्स एस्टिमेशन आहे त्याच्यानुसार सर्वात जास्त कर महसूल कुठून मिळालेला आहे? तर तो डायरेक्ट टॅक्सेस मधून मिळालेला आहे. डायरेक्ट टॅक्सेस मधून सर्वात जास्त कर महसूल मिळालेला आहे. तो एकूण कर महसुलाच्या 59% कर महसूल फक्त प्रत्यक्ष करांमधून मिळालेला आहे आणि अप्रत्यक्ष करांमधून तो किती मिळालेला आहे? 41% एवढा मिळालेला आहे. म्हणजे जर 100 रुपये कर महसूल शासनाकडे गोळा होत असेल तर त्या 100 रुपयांपैकी 59 रुपये हे प्रत्यक्ष करामधून आलेत, तर 41 रुपये हे अप्रत्यक्ष करांमधून आलेले आहेत. आता त्याचा मी तुम्हाला क्रम पण सांगतो. पण आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं हे की टॅक्स टू जीडीपी रेशो जो आहे तो वाढलेला आहे आपला. आता टॅक्स टू जीडीपी रेशो काय असतो किंवा टॅक्स टू जीडीपी रेशो वाढला तर काय होतं? टॅक्स टू जीडीपी रेशो जर वाढला तर शासनाच्या तिजोरीमध्ये जास्त कर महसूल गोळा होतो असा त्याचा अर्थ होतो आणि त्याच्यामुळे शासनाची जी आर्थिक परिस्थिती आहे ती स्ट्रॉंग होते असा त्याचा अर्थ होतो आणि शासनाकडे कल्याणकारी योजना किंवा इतर खर्चासाठी शासनाकडे पुरेसा पैसा आहे असा त्याचा अर्थ होतो, राईट. त्याच्यामुळे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास चांगला होऊ शकतो जर टॅक्स टू जीडीपी रेशो हा जास्त असेल तर तो 2021-22 मध्ये 10.8% होता टॅक्स टू जीडीपी रेशो, तो 11.5%वरती गेलेला आहे. तरी पण आपण विकसित देशांच्या तुलनेत खूप कमी आहे. जसं आपण तुम्ही जपानचा बघितला तर तो 30%पेक्षा जास्त आहे, यूएसचा बघितला तर 25%पेक्षा जास्त आहे टॅक्स टू जीडीपी रेशो. सो तरी भारताने चांगला अचीव केलेला आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता आपल्याला काय बघायचं आहे तर जे गेल्या वर्षी जो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस मधून जो इन्कम मिळाला तो सगळ्यात जास्त कोणत्या डायरेक्ट टॅक्स
मधून आणि सगळ्यात जास्त कोणत्या इनडायरेक्ट टॅक्स मधून मिळाला ते बघूया. तर बघा यावर्षी त्यांनी काय म्हटले, डायरेक्ट टॅक्सेस मधून एकूण 59% टॅक्स रेव्हेन्यू मिळालेला आहे. राईट, गेल्या वर्षी तो 58.6% मिळाला होता आणि इनडायरेक्ट टॅक्सेस मधून गेल्या वर्षी 41.4% मिळाला होता, तो यावर्षी 41% एवढा मिळालेला आहे. राईट, कारण यावर्षी काय केलेलं त्यांनी जीएसटी रिफॉर्म्स पण केलेले आहेत. तर सर्वात जास्त कोणत्या प्रत्यक्ष करातून कर महसूल मिळतो, तर आयटी मधून, इन्कम टॅक्स मधून सर्वात जास्त मिळतो. इन्कम टॅक्स नंतर कॉर्पोरेट टॅक्स मधून, कॉर्पोरेशन टॅक्स मधून, प्रमंडळ कर किंवा कंपनी करामधून मिळतो आणि नंतर सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. राईट, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शनचा प्रतिभूती लेनदेन करामधून सर्वात जास्त काय मिळतो, कर महसूल मिळतो प्रत्यक्ष करातून. तर अप्रत्यक्ष करातून कोणता अप्रत्यक्ष करातून सर्वात जास्त कर महसूल मिळतो, जीएसटी मधून. नंतर केंद्रीय उत्पादन शुल्क, एक्साइज ड्युटी आणि नंतर सीमा शुल्क, कस्टम ड्युटी मधून सर्वात जास्त आपल्याला काय मिळतो, पैसा मिळतो, म्हणजे टॅक्स रेव्हेन्यू मिळतो. आणि तुम्ही ओव्हरऑल जर विचार केला सर्वात जास्त कशातून, म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोघांना एकत्रित केलं तर सर्वात जास्त इन्कम टॅक्स मधूनच गव्हर्नमेंटला टॅक्स रेव्हेन्यू मिळतो, नंतर जीएसटी मधून मिळतो, नंतर कॉर्पोरेशन टॅक्स मधून मिळतो. ओके, चलो. तर आता जीएसटी रिफॉर्म्स काय केले यावर्षी, जो आपण जीएसटी 2.0 रिफॉर्म्स आपल्याला बघायचे आहेत. बघा जीएसटी मध्ये त्यांनी काय रिफॉर्म केले हे तर सगळ्यांना माहितीच आहे की जीएसटी मध्ये त्यांनी रिफॉर्म काय केले, तर आता 2 रेट स्ट्रक्चर आणलेलं आहे त्यांनी, 2 टियर सिस्टम, ज्याच्यामध्ये 5% हे मेरिट, म्हणजे 5% हे त्यांनी काय केलेलं आहे, कमीत कमी रेट ठेवलेला आहे आणि जास्तीत जास्त स्टँडर्ड रेट किती ठेवलेला आहे, 18%, 5 आणि 18%. तर जे मधले 12% आणि 28%चा जो स्लॅब आहे तो आता काय केलेला आहे, काढून टाकलेला आहे. राईट, तर आणि परंतु एवढंच नाही, तर त्यांनी जे डेमेरिट गुड आहेत आणि जे साइन गुड आहेत, डिमेरिट गुड म्हणजे काय, जे आपली आरोग्य खराब करतात, जसं की एरेटेड ड्रिंक्स असतील, राईट, पान मसाला असेल, टोबॅको असेल, राईट, आणि जे साइन गुड्स, राईट, जे लक्झरी गुड्स आपण त्याला म्हणतो, जसं की मोठ्या मोठ्या तुम्ही चांगल्या कार घेता, BMW, नंतर मर्सिडीज वगैरे, तर ज्या लक्झरी गुड्स आहेत सगळे त्याच्यावरती आता पण काय केला जातो, 40% जीएसटी आकारला जातो. तर हे लक्षात ठेवा. तर 40%चा पण त्यांनी एक स्लॅब ठेवलाय, परंतु आपल्याकडे 2 टियर सिस्टमच त्यांनी स्वीकारलेले आहे. तर बघा याच्यामध्ये दिलेलं आहे आपण सिम्पलर काय केले, 2 टियर सिस्टम स्वीकारलेले आहे, 5 आणि 18%. परंतु जे टोबॅको, पान मसाला, एरेटेड ड्रिंक्स आणि लक्झरी गुड्स याच्यावरती आता पण 40% जीएसटी आकारला जातो, हे विसरू नका. ओके, चलो फिर आगे चलते. तर आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बघायचं ते म्हणजे भारताने नुकतंच कोणकोणत्या देशांबरोबर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट किंवा कॉम्प्रेहेन्सिव्ह फ्री ट्रेड ॲग्रीमेंट अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट केलेले आहेत लास्ट 5 इयर्समध्ये, म्हणजे कोणते कन्क्लूड झालेले आहेत, म्हणजे सगळे कोणत्याची अंमलबजावणी झाली ते बघायचे आहेत आणि कुणाबरोबर निगोशिएशन चालू आहेत ते इथं दिलेलं आहे. तर आपल्याला फक्त निगोशिएशन कुणाबरोबर कंप्लीट झाले ते आपल्याला बघायचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा रिसेंटली 2025 आणि 2026 मध्ये हे जे 2 आहेत, म्हणजे आपण इंडिया न्यूझीलंड मध्ये 2025 मध्ये फ्री ट्रेड ॲग्रीमेंट काय झालेलं आहे आपण केलेलं आहे. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे काय असतं, तर भारतामध्ये होणाऱ्या, म्हणजे न्यूझीलंडमधून भारतामध्ये होणाऱ्या वस्तूंची आणि सेवांची जी आयात असते किंवा भारतामधून न्यूझीलंडला होणाऱ्या वस्तू आणि सेवांची जी निर्यात असते त्याच्यावरती एकदम 0% काय करायचा, आयात शुल्क लावायचं, किंवा काही अशा वस्तू असतात ज्याच्यावरती थोडाफार लावायचा. राईट, त्याला आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करून टाकायचं, जेणेकरून तिथल्या लोकांना आपल्या वस्तू परवडतील आणि तिथल्या आपल्या लोकांना त्यांच्या वस्तू परवडतील. तर हा 2025 मध्ये झालेला आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचा जो युरोपियन युनियन बरोबर आता जस्ट गेल्या आठवड्यामध्ये इंडियाने युरोपियन युनियन बरोबर सुद्धा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेला आहे. फक्त याच्यामध्ये जे लक्झरी गुड्स आहेत त्याच्यावरती फक्त त्यांनी 10% आयात शुल्क ठेवलेलं आहे भारताने. राईट, बाकी सगळ्यांवरती त्यांनी 0% केलेलं आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, युरोपियन युनियन बरोबर जो इंडियाने फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेला आहे. नंतर इंडिया UK 2025 मध्ये पण 25 मध्येच हा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेला आहे, सेटा. राईट, म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड ॲग्रीमेंट झालेला आहे हा. तर पण याच्यामध्ये फ्री ट्रेड नाहीये, कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड ॲग्रीमेंट झालेला आहे, ज्याच्यामध्ये काही वस्तूंवरती काही टॅक्स लावला जातो, काही वस्तूंवरती 0 लावला जातो. राईट, परंतु आणखी इम्प्लिमेंट केलेला नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु हा 2026 मध्ये इम्प्लिमेंट होणार आहे. इंडिया EFTA. आता EFTA मध्ये काय काय येतं, EFTA मध्ये एकूण 4 देश येतात. तर तुम्ही काय करायचंय, गुगलला सर्च करायचंय EFTA मध्ये कोणकोणते सदस्य आहेत, तर आणि ते सदस्य कोणते ते लिहून ठेवायचे. नंतर इंडिया ऑस्ट्रेलिया 2022 मध्ये, इंडिया UAE 2022 मध्ये आणि इंडिया मॉरिशस 2021 मध्ये हे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आणि इकॉनॉमिक कॉम्प्रेहेन्सिव्ह
कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट यांच्याबरोबर आपण केलेले आहेत गेल्या 5 वर्षामध्ये. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला आता सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आहे ते म्हणजे या इकॉनॉमिक सर्वेमध्ये डिजिटल इकॉनॉमीमध्ये जी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे जगामध्ये, तर त्याच्यामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे असं इकॉनॉमिक सर्वेनं म्हटलेलं आहे. बघा, टॉप इकॉनॉमीज बाय प्रोजेक्ट अनाउन्समेंट्स इन डिजिटल इकॉनॉमी. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की बाबा गेल्या 5 वर्षांमध्ये म्हणजे 2020 ते 2024 या 4 वर्षांमध्ये या 5 वर्षांमध्ये 2020 ते 2024 20, 21, 22, 23, 24 राईट, म्हणजे टोटल ह्या 4 वर्षांमध्ये जी ग्रीनफील्ड डिजिटल इन्व्हेस्टमेंट जी आहे. आता ग्रीनफील्ड डिजिटल इन्व्हेस्टमेंट काय असते? ग्रीनफील्ड म्हणजे काय, तर नवीन प्रोजेक्ट जे चालू झालेत म्हणजे कुठले कुठले, जसं की डिजिटल सर्व्हिसेस असतील, डेटा सेंटर असतील किंवा IT इन्फ्रास्ट्रक्चर असेल, जे सगळ्यांची नव्याने प्रोजेक्ट आलेले आहेत. न्यू म्हणजे त्याला आपण ग्रीनफील्ड म्हणतो. आणि ब्राउन फील्ड म्हणजे काय असतात, तर जे आधीच सुरू झालेले आहेत परंतु त्याच्यामध्ये नंतर इन्व्हेस्टमेंट आणखी केलेले असे ब्राउन फील्ड असतात. जे नव्याने सुरुवात होत आहेत ते म्हणजे ग्रीनफील्ड राईट. तर त्याच्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये 2020 ते 2024 मध्ये सर्वात जास्त जी इन्व्हेस्टमेंट आलेली आहे डिजिटल इकॉनॉमीमध्ये जगामध्ये ती भारतामध्ये आलेली आहे. तर ती किती आलेली आहे? $114 बिलियन एवढे आलेले आहे. भारतानंतर मलेशियाचा क्रमांक लागतो, मग इंडोनेशियाचा क्रमांक लागतो राईट, मग सिंगापूर, व्हिएतनाम, मेक्सिको, चायना आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो. आता इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम याच्यामध्ये पण एवढी डिजिटल इकॉनॉमीची म्हणजे डिजिटल इकॉनॉमीमध्ये एवढी इन्व्हेस्टमेंट का होते? कारण त्या टॅक्स हेवन कंट्रीज आहेत. त्याच्यामुळे जे मोठे मोठे बिझनेस आहेत ना, गुगल सारखे किंवा ॲपल सारखे किंवा फेसबुक सारखे, हे तिथून वर्क करतात सिंगापूरमधून वगैरे. त्यांचं ऑफिस तिथं ते सेटअप करतात आणि तिथून बिझनेस करतात कारण त्यांना टॅक्स खूप कमी भरावा लागतो म्हणून राईट. परंतु इंडियाने सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट जी काय केली, अट्रॅक्ट केलेली आहे डिजिटल इकॉनॉमीमध्ये. तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न नाही ठेवायचाच लक्षात तुम्हाला. हे अंगटाडचा रिपोर्ट आहे. युनायटेड नेशन्सची एक ऑर्गनायझेशन आहे, तर त्यांचा हा रिपोर्ट आहे. आता आपल्याला आणखी काय बघायचं आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं की फॉरेक्स रिझर्व्ह हा आपला गेला म्हणजे फिस्कल इयर 2015 मध्ये तो $341.6 बिलियन वरून तो $701.4 बिलियन वरती तो गेला 16 जानेवारी 2026 पर्यंत, म्हणजे तो दुपटीनं वाढलेला आहे राईट. तर आता जी एक्सटर्नल डेट टू GDP रेशो जो आहे, म्हणजे आपण जे कर्ज घेतो त्या कर्जाचं असलेलं GDPशी प्रमाण जे आहे ते सुद्धा आता कमी झालेलं आहे असं गव्हर्नमेंटने दाखवलंय. म्हणजे आपलं जे कर्ज आहे ते कर्ज कमी झालेलं आहे असं गव्हर्नमेंटने दाखवलेलं आहे. तर ते फिस्कल इयर 2015 मध्ये 23.8% एवढा डेट टू GDP रेशो होता, तर तो आता किती झालेला आहे? 19.2% वरती आलेले, म्हणजे आपण कर्ज कमी केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर करंट अकाउंट डेफिसिट जी आहे आपली चालू खात्यावरची तूट, ती सुद्धा कमी करण्यामध्ये यश आलेलं आहे. 2015ला ती GDPच्या 1.32% एवढी करंट अकाउंट डेफिसिट होती, ती आता -0.8% वरती आणलेली आहे. तरी पण 80-82 बिलियन डॉलरची तूट आहे आपल्या व्यापारी खात्यावरती राईट. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बाकी आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे राष्ट्रीय अणुऊर्जा अभियान. तर याच्यावरती क्वेश्चन फिक्स आहे. तर हे तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, याच्यापेक्षा जास्त लक्षात ठेवायचं नाहीये. तर बघा, राष्ट्रीय अणुऊर्जा अभियान जे आहे ते 2025-26 मध्ये नॅशनल न्यूक्लिअर एनर्जी मिशन 2025-26 मध्ये सुरू केलेला आहे. आणि याचं महत्त्वाचं टार्गेट काय आहे? सध्या आपली जी करंट न्यूक्लिअर कॅपॅसिटी जी आहे, म्हणजे सध्या जी अणुऊर्जेची जी कॅपॅसिटी भारताची ती किती आहे? 8,780 मेगावॅट एवढी आहे. हा आकडा पाठ करून ठेवायचा. 8,780 मेगावॅट एवढी आहे. तर ती आपल्याला 2047 पर्यंत जे विकसित भारताचं स्वप्न आपण बघितलेलं आहे, त्या 2047 पर्यंत ही ऊर्जाचं जे म्हणजे न्यूक्लिअर कॅपॅसिटी जी आहे ते आपल्याला 100 गिगावॅट पर्यंत, म्हणजेच 1,00,000 मेगावॅट पर्यंत आपल्याला ती काय करायची आहे? घेऊन जायची आहे. 1,00,000 मेगावॅट पर्यंत, म्हणजे 100 गिगावॅट पर्यंत ती आपल्याला घेऊन जायची आहे. तर हे तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचं आहे. तसंच या 2025-26चा जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पामध्ये नॅशनल न्यूक्लिअर एनर्जी मिशनसाठी 20,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे राईट. कशासाठी केलेली आहे? तर डेव्हलपमेंट ऑफ 5 इंडिजिनियसली डिझाईन SMRs, म्हणजे आपल्याला काय करायचे तर नवीन 5
स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर आपल्याला डेव्हलप करायचे तर, आणि ते इंडिजिनियसली पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आपल्याला ते डेव्हलप करण्यासाठी 20,000 कोटींची तरतूद केलेली आहे, जे 2000 त्यांनी टार्गेट काय ठेवलंय तर 2033 पर्यंत त्याला आपल्याला काय करायचं आहे, त्याला ऑपरेशनल करायचं आहे. राईट, एवढंच नाही तर फोकस ऑन एनर्जी सिक्युरिटी अँड क्लीन पॉवरवरती फोकस करायचं आहे. तर हे राष्ट्रीय अणुऊर्जा अभियान तुम्ही तोंड पाठ करून ठेवा, याच्यावरती एक क्वेश्चन फिक्स आहे. लक्षात. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या 10 की पॉईंट्स आहेत ते तुमच्या लक्षात आले असतील, आय होप यू की. आणि जाता जाता तुमच्या मित्रमैत्रिणींना हे लेक्चर शेअर करा. राईट, काही तुमचे काही याच्या नंतर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, किंवा आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक केलं नसेल व्हिडिओला त्यांनी लाईक करा. राईट, तर आज आपण इथेच थांबू. याच्या बाहेर तुमचा क्वेश्चन जास्त जाणार नाही, परंतु याच्यामध्ये आणखी काही अपडेट असतील तर नक्कीच मी पुढं आणखी एखादं लेक्चर घेईन आणि त्याच्यामध्ये सगळे अपडेट्स घेऊन येईल. तसंच आपण बजेटवरती पण लेक्चर घेणार आहोत. आणि ज्यांना कोणाला कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला एकदम कमी फीसमध्ये तुम्हाला हा कोर्स मिळणार आहे. राईट, तुम्ही 31 तारखेनंतर जरी कोर्स घेतला तरी तुम्हाला तो कमी किमतीमध्ये करून देण्याचा प्रयत्न आपण करू, बट त्यावेळेस फीस थोडी वाढलेली असेल. राईट, कारण 31 तारीख आज आहे आणि आजच तुम्ही काय करू शकता, ऑफरमध्ये कोर्स परचेस करू शकता. सो धन्यवाद.